मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। अग्निशस्त्र बाळगणारा आरोपी जेरबंद। पुसदच्या दोघांनी अग्निशस्त्र हैदराबादच्या युवकास विकल्याची घटना नुकतीच वसंतनगर पोलीस स्टेशनच्या कारवाईतून समोर आली आहे। जिवंत 2 काडतुसासह अग्निशस्त्र जप्त करण्याची मोठी रिवार्डेड कामगिरी वसंतनगर पोलिसांनी केली आहे। पोलीस स्टेशन वसंतनगर पुसद यांच्या अवैध हत्यारबंदी विरुद्ध कारवाई 3 जानेवारी 2024 रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान मिळालेल्या गुप्त बातमीदारांमार्फत एक संशयित इसम हा मेडिकेअर हॉस्पिटलच्या मागे वार्को सिटी भागात कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेतले। त्याचे नाव मोहम्मद मजहर उद्दीन मोहम्मद नियाज उद्दीन, वय वर्ष 21, राहणार अमननगर हैदराबाद असे असून त्याच्याकडून 20,000ची एक गावठी बनावटीची पिस्तल आणि 2,000चे 2 जिवंत काडतुस असा मुद्देमाल मिळून आला। तसेच सदरचा मुद्देमाल अमजद खान सरदार खान व सरदार खान अमीरुल्ला खान दोन्ही राहणार वसंतनगर पुसद यांच्याकडून 2 ते 2.5 वर्षापूर्वी खरेदी केला असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील यांनी दिली आहे। या घटना प्रकरणी अपराध क्रमांक 3/2024 कलम 3/25 भारतीय हत्यार कायद्याच्या कलमाप्रमाणे तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आनंद सिंग सोनवणे तसेच वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण नाचनकर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील व गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक चव्हाण आणि मुन्ना आडे, पोलीस नायक संजय पवार आणि सलीम शेख यांनी यशस्वीरित्या पार पाडली। दिनांक 3/1/2024 रोजी 20 ते 21:40 वाजेच्या दरम्यान आम्हाला मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत एक संशयित इसम हा मेडिकेअर हॉस्पिटलच्या पाठीमागे वार्को सिटीच्या भागात कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याबाबत माहिती मिळाल्याने आम्ही तसेच आमच्या सोबतचे पोस्टे वसंतनगरचे गुन्हे शोध पथकाचे पोहेका अशोक चव्हाण, मुन्ना आडे, पोना संजय पवार व पोना सलीम शेख अशांसोबत जाऊन पंचासह सदर भागात तपासले असता एक इसम संशयितरित्या मिळून आला। त्यास आम्ही त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव मोहम्मद मजहरुद्दीन उर्फ मजहर काजी, मोहम्मद नियाजुद्दीन राहणार अमननगर कुलसुम मस्जिद हैदराबाद असे सांगितले। त्यास अंगझडतीचा पंचासमक्ष उद्देश समजावून अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचा पिस्टल व 2 जिवंत काडतूस त्याच्या उजव्या खिशातून प्राप्त झाल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामा करण्यात आला। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक पवनजी बनसोड सर, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय पियुष जगताप साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर साहेब, पोलीस निरीक्षक आनंद सिंग सोनवणे साहेब, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच माननीय पोलीस निरीक्षक प्रवीण नाचनकर साहेब यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।